मराठीतली एक महत्त्वपूर्ण म्हण आहे, नाचता येईना अंगणवाकडे. मग याचा अर्थ काय की एखादी गोष्ट स्वतःला येत नसते, परंतु ती व्यक्ती ते मान्य करत नाही आणि इतरांना दोष देत राहते. आता याचंच एखादं उदाहरण जर बघायचं झालं तर एखाद्या निवडणुकीसाठी उभारणारा एखादा नेता जर त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला तर तो मग इतरांना कोणाला तरी दोष देत राहतो. यालाच म्हणतात नाचता येईना अंगणवाकडे. अशाच पद्धतीच्या म्हणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये विचारल्या जातात. परीक्षेमध्ये सरळ सेवेला देखील विचारले जातात. पण नव्यानं जी परीक्षा पद्धती बदललेली आहे याच्यामध्ये मात्र अशा एकाच ओळीच्या म्हणी विचारल्या जात नाहीत. यामध्ये काय केलं जातंय, अ गट आणि ब गट असे दोन गट दिले जात आहेत. त्याच्यामध्ये अ गटामध्ये म्हणी, ब गटामध्ये त्याचे अर्थ दिले जात आहेत आणि मग खाली 4 पर्याय दिले जात आहेत की कोणत्या म्हणी योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत, म्हणींच्या जोड्या लावा. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सखोल अभ्यास करणे आणि तरच मराठीमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात. बघत रहा आपला YouTube चॅनल. धन्यवाद.